मी माफी मागून बोलतो गड्या, प्रत्येक गावात बघतोय मी असलं देवाची जागा हाणणारे लोक, बांध कोरणारे लोक कवाच मोठं होत नाही. देवाची जागा हाणणारे लोक आणि दुसऱ्याची जमीन हडपणारे लोक आयुष्यात कधी मोठं होत नाही, दलिंद्रच राहणार ते. भांडण करू करू जमिनी कमवा, तुमचे लेकर पोर सुनाबाळा तुमच्या नशिबाला कधीच चांगल्या भेटणार नाहीत, लक्षात ठेवा. कीर्तना नुसतं 39 वर्ष झालं आपण ऐकतोय. कितवं वर्ष सप्त्याचं? 39 वर्षामध्ये आपण कोणाचंही वाईट होऊ नये असा कधीतरी विचार केला का? दुःखवे अनेकांच्या दुःखे, हे की नाही? दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी व्हा आणि दुसऱ्याच्या सुखात आनंद माना. तुम्हाला देवच कळाला. जे दुसऱ्याच्या आनंदात मोकळ्या मनानं सहभागी होतील ना त्यांना देव कळाला. आणि जे दुसऱ्यावर जळतील ना, जळकी माणसं कवाच मोठं होत नाहीत. दुसऱ्याच्या आनंदात जर आनंद मानायला शिकलात ना तुम्हाला देवच कळाला. आणि दुसऱ्याचं दुःख पाहून जर तुम्ही आनंदी होत असाल ना, तुम्ही किती बी तीर्थयात्रा करा. काय काशी करीती गंगा, भितरी चंगा नाही जरी. आतूनच नाही तू, वरून साबण लावून काय होईल? काय करील साबण काय करणार आहे? हे वरून नटपटे करायचे. आता तर जग एवढं बदललं, विषय आला म्हणून बोलतो. गाय आहे, म्हैस आहे, कुत्रा आहे, गाढव आहे, जनावर आहेत, काहीच नाही लावू द्या, शॅम्पू नाही लावू द्या तरी फ्रेश आहे, साबण नाही लावू द्या तरी फ्रेश आहे, फेसवॉश नाही लावू द्या तरी फ्रेश आहे, हँडवॉश नाही वापरू द्या तरी फ्रेश आहे. माणूस इतका घाणेरडा आहे, हाताला हँडवॉश, तोंडाला फेसवॉश, अंगाला साबून, केसाला डाय, शॅम्पू, आता डाय बी आलाय. हाताला हँडवॉश, तोंडाला फेसवॉश, तरी माणूस घाण आहे. 2 दिवस त्यांनी ब्रश नाही करू द्या, घाण वास येतो माणसाच्या तोंडाचा. म्हैस कवाच ब्रश करत नाही. गाय कवाच ब्रश करत नाही तरी फ्रेश आहे. एक बोलतो मी आठवलं म्हणून. माणसं जसे वरूनही घाण होतात तसं माणसा इतका आतूनही घाण असणारा प्राणी या पृथ्वी तलावर नाही. म्हैस म्हशीवर जळत नाही, बैल बैलावर जळत नाही. जळतो का बैल बैलावर? दुसऱ्या बैलाला किती बी खायला भेटू द्या, दुसऱ्या बैलाला किती बी चांगलं चांगलं भेटू द्या, चांगली घंटी भेटू द्या, शिंगाला चांगलं वार्निश भेटू द्या, बैलावर, त्या बैलावर दुसरा बैल कधीच जळणार नाही. त्या बैलावर दुसरा बैल कधीच जळणार नाही. जरा महाराज लोकांना चांगले कपडे घालू द्या, है की नाही? महाराजाला काय करायचं एवढ्या मोठ्या गाड्या? हे लय महाराज लोक लय झाले तो लय मोठे, आणि तरी तंबाखू नाही सुटली. तंबाखू खातच म्हणते अजून. आता बोलू नये कीर्तनात विषय, पण बोलतो. बोलू का दादा भाऊ? त्या बघा त्याचं काय देणं घेणं नाही. बोलाय तुम्हीच, चुकलं तर मार खावी तुम्हीच. मागाल्याने पळून जायचं. दत्ता भाऊ खरं खरं सांगा, खरं सांगायचं. धर्ममंडपात आहे आपण आज. मी आलो तिकडून परळी वैद्यनाथून. तुमचं पाकिट माझं 11,000चं. खरं आहे का खोट आहे? मला जायचं आता पुण्याला. आलो 60 किलोमीटर, येडे मारीत तिकडं चुकून रस्ता. ऐका आता, पाकिट कितीचं? 11,000चं. त्या बघा ते 2 मराठी चॅनलवाले आहेत.
त्यांना मला 5-6 हजार द्यावं लागते. ऐ खरे खोटे त्या बघा. हां कसं काय नाही म्हणलं तरी महाराज पकवाज वाजवाय बसलेत तसे 3,000 घेतात, पण मला 2 तर द्यावं लागते. किती राहिले शिल्लक? नाही नाही शिल्लक किती राहिले हिशोब करा ना. 3 शिल्लक किती राहिले? 3. गाडीला लागते तेल 5-6 हजाराचं. मायनस किती मी? 3. हा आता काय नाव ठेवतं पैसे घेणार कीर्तन करायला. लक्षात आलंय का? बरोबर लक्षात आलं का? सगळ्याचा राग सध्या कीर्तन करावर. अरे येते बरं एक बोलू का? अपघातात गेलेल्या कीर्तनकाराचा कुणाचा पाय गेलाय, कुणाचा हात गेलाय, कुणी मृत्युमुखी पावलेत, त्यांच्या लेकरा बाळाला कधी जाऊन विचारपूस करतो का समाज? त्यांच्या लेकरा बाळाची कधी विचारपूस करतो का? रात्री अपरात्री फिरता तुम्ही, एवढं वनवन करता, आणि अपघातात पाय गेला म्हणून कोणी विचारपूस केली का? सगळ्यात जास्त अपघातात मारणाऱ्यांची, बरं आमचं तर सोडाच, ही मंडळी हो मोटरसायकलवर फिरते. बंडूभाऊ कुठून आले तुम्ही? हा किती किलोमीटर आहे? करमाळा तालुका. किती किलोमीटर आहे? 40 किलोमीटर. मोटरसायकलवर आला असताल ना, मोटरसायकलवर आले 40 किलोमीटरवरून. रोज कुठल्या ना तरी कुठल्या कीर्तनाला जायचं, 40-50 किलोमीटरचा प्रवास करायचा, आणि रात्री जायचं 11च्या नंतर. परत 11 वाजता तुम्ही त्यांना चहा पाजणार. 11 वाजता ऐक नाही, नारळ घ्यायला 12 वाजणार इथंच, आणि 12च्या नंतर यांचा प्रवास सुरू होणार. आणि 12च्या नंतर रोडवर कोण असणार? पोलिस, चोर आणि गायक, हे की नाही, कलाकार. पण हेची आम्हा करणे काम. एक बोलू का? काही न करणाराचा इतिहास नाही लिहिला जात, काहीतरी केलं तरी इतिहास लिहिला जातो ना. एक हे केलं तरच आमचं भागतास. मी माझ्या बाबतीत बोलतो बा, स्वतःच हॉटेल आहे माझं बीड जिल्ह्यात. माझ्याकडे ट्रेनिंग घ्यायला पुढारी लोक असतात. तुम्ही यूट्यूबला सर्च करा माझं नाव, भाषणाचे व्हिडिओ येतील सगळे. पब्लिक स्पीकिंग ट्रेनिंग पुण्यात घेतो, चांगल्या चांगल्या लोकांचं घेतो. पण इकडे येतो ना, दत्ताभाऊ कधी विचार करत नाही. मला यायचंय, येणार म्हणलं की येणार, कीर्तन करणार, निघून जाणार, काही देणं घेणं नाही. माझ्या समाधानासाठी कीर्तन करतो, आणि त्याच्यात जो आनंद आहे ना, मला कैक पटीने आनंद याच्यात वाटतो, कित्येक पटीनं. मी मगाशी बोलता बोलता बोललो, मोठी मोठी कामं केली माणूस मोठा होतो, छोटे कामं केले माणूस छोटा होतो. शिवबाराजांना अफजल खान संपवला, त्यावेळी शिवबाराजाकडे 2 पर्याय होते. नादी लागायचं नाही, स्वराज्य देऊन टाकायचं, सरदारकी घ्यायची, आराम करायचा मस्त. पण नाही, स्वतःच स्वराज्य निर्माण केलं पाहिजे म्हणून शिवबाराजे उभी हयातभर लढायला जाताना घोड्यावर बसून गेले. तेव्हाचे राजे महाराजे हत्तीवर बसून लढायला जायचे, माझा राजा घोड्यावर बसून लढायला गेला. सगळ्यांच्या समवेत घोड्यावर बसून लढायला गेला. लोक करत होते ते माझ्या राजानं कधी केलं नाही, आणि माझ्या राजानं जे केलं ते जगात कुठल्या राजाला जमलं नाही, म्हणून जगा वेगळा राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून त्या राजाचं गुणगान आजही गायलं जातं. शाहिरानं यावं, डपाच्या तापावर थाप टाकून म्हणावं, ओम नमो श्री जगदंबे करून प्रारंभ, डपावर थाप तुंतुन्याचा, डपावर थाप तुंतुन्याचा, डपावर थाप तुंतुन्याचा, डपावर थाप तुंतुन्याचा. शाहिरा महाराष्ट्राचा प्राण, शाहिरा महाराष्ट्राचा प्राण. शिवा शंभूत घात गुणगान जी, शिवा शंभूत घात गुणगान जी, शिवा शंभूत घात गुणगान जी. टाळी टाळी टाळी, वर हात वर हात. अरे राजा छत्रपतींचा गुणगान
गावं हात वर सगळ्यांचे शाबास. जय हो. अग्निमन साधू संताला वा वा वार पट्ट्या. अग्निमन साधू संताला ज्ञानेश्वराला नामदेवाला एकनाथाला शाहिरीनं साज चढविला शाहिरीनं साज चढविला शाहीर देशमुखात पवाड्याला गात पवाड्याला शाहिरानं यावं आणि तुमच्या गावामध्ये येऊन शिवजयंती असेल, शंभूराजा जयंती असेल, सावतोबा महाराजांची जयंती असेल, अहिल्यादेवींची जयंती असेल, त्या जयंतीमध्ये शिवबाराजांचं गुणगान गावं आणि म्हणावं त्या शाहिरानं सांगावा छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम. या जगात अनेक राजे महाराजे होऊन गेले पण महाराज नाव कोणाला मिळालं नाही. राजा असूनही त्यांना महाराज म्हटलं गेलं. पुरुष असूनही ज्यांना माऊली म्हटलं गेलं. या विश्वातले एकमेव पुरुष आहे ज्यांना आईचा माया इतका दर्जा दिला माऊली. आणि या जगातला एकमेव राजा आहे संताचा दर्जा दिला गेला महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं माझ्या शिवबाचं माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाला लावून लढले भरोसाच्या राजावर. माझ्या राजाचं माझ्या शिवबाचं माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर. माझ्या शिवबाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या